विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या इतिहासात शेरशाह सूरी असा शासक होऊन गेला की ज्याला व्यापारवादाचे महत्त्व कळाले होते. शेरशाह सूरीला भविष्याचा वेध घेता येत होता. 21व्या शतकात आपण पाहतो की ज्या देशात दळणवळणाची साधने उत्तम तो देश आर्थिकदृष्ट्या सक्षम. इसवी सन 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला आणि युरोपातील अनेक खलाशी वेगवेगळ्या भूमार्ग आणि नवनवीन देश शोधण्यासाठी बाहेर निघाले. त्यातच 1492 मध्ये कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला, तर वास्को द गामा 1498 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला म्हणजेच कॅप ऑफ गुड होपला वळसा देऊन कालिकत बंदरामध्ये पोहोचला. झामोरिन नावाच्या शासकाने मोठ्या प्रमाणात वास्को द गामाचे स्वागत केले. शेरशाह सूरीने देखील बंगालमधील सोनारगाव तर सिंध प्रांतातील काबूल पर्यंत जाणारा रस्ता बांधून पूर्ण केला. हा रस्ता दिल्ली लाहोर मार्गे काबूल पर्यंत जात होता. नंतरच्या काळात ब्रिटिशांनी याच रस्त्याला पूर्णत्वास नेले आणि त्याला ग्रँड ट्रँक रोड किंवा जीटी रोड असे म्हणतात. शेरशाह सूरीला व्यापाराचे महत्व माहीत होते, म्हणून त्यांनी महत्वाच्या व्यापार पेठांना आणि व्यापारिक शहरांना जोडणारे नवनवीन रस्ते तयार केले. उदाहरणार्थ दिल्ली ते बरहानपूर, दिल्ली ते आग्रा, दिल्ली ते काबूल, दिल्ली ते लाहोर, दिल्ली ते चित्तोड, दिल्ली ते मुलतान. मित्रांनो, आज आपण अशाच एका महान शासकाच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तो महान शासक म्हणजे शेरशाह सूरी. इसवी सन 1540 ते इसवी सन 1545 हा अत्यल्प काळ जरी शेरशाह सूरीचा सत्तेवरचा असला तरी असं आपल्या लक्षात येतं की शेरशाह सूरीने हुमायूनला परास्त करून इसवी सन 1540 ते इसवी सन 1555 पर्यंत दिल्लीच्या तख्तावर सत्ता प्रस्थापित केली. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा सदस्य अभ्यास गट बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बाबराने भारतात कशा प्रकारे सत्ता प्रस्थापित केली. आपण पाहिलं की 1526 मध्ये पानिपतची जी लढाई ठरली ती एक निर्णायक लढाई ठरली, कारण इब्राहिम लोधीला पराभूत करून बाबराने 1526 मध्ये मोगल घराण्याची सत्ता प्रस्थापित केली आणि या मोगल घराण्याच्या सत्तेला खंड जर कोणी दिला असेल तर तो शेरशाह सूरीने दिला. शेरशाह सूरीने बिलग्रामच्या लढाईमध्ये हुमायूनचा पराभव केला आणि मोगल घराण्याला परास्त करून मोगल घराण्याची शासन परंपरा खंडित करून सूर घराण्याची सत्ता स्थापन केली. मित्रांनो, या व्हिडिओचे महत्व असे की तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ फाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर अभ्यासासंदर्भात अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर drsiddharthjadhav.com या माझ्या वेबसाईटला भेट द्या किंवा डॉक्टर सिद्धार्थ जाधव हिस्ट्री या टेलिग्राम लिंकला जॉईन करा आणि अधिकाधिक व्हिडिओची आणि अभ्यासाच्या संदर्भातली माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, चला आपण पाहू शेरशाह सूरी किंवा शेरशाह सूरीची प्रशासन व्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेरशाह सूरीची प्रशासन व्यवस्था पाहणार आहोत. भारताच्या इतिहासामध्ये असे काही मोजके शासक होऊन गेले त्यांचं स्मरण आज देखील केलं जातं. त्यापैकीच शेरशाह सूरी हे आहेत. शेरशाह सूरीने जी प्रशासन व्यवस्था त्या कालखंडामध्ये उभी केली त्या प्रशासन व्यवस्थेचे दाखले किंवा त्या प्रशासन व्यवस्थेचं अनुकरण अकबराने आणि नंतरच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी देखील केलेलं दिसून येतं. आपणास माहिती आहे की शेरशाह सूरी हा जो होता हा 1540 मध्ये सत्तेवर आला. मित्रांनो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की बाबराने भारतावर आक्रमण केले आणि पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये पानिपतच्या रणमैदानावर इब्राहिम लोधीचा त्यांनी पराभव घडून आणला आणि पानिपतच्या रणमैदानावर पराभव केल्यानंतर बाबराने सल्तनत कालखंडाचा अंत घडून आणला आणि मोगल घराण्याची सत्ता भारतात प्रस्थापित केली. बाबर हा जो सत्तेवर आला हा 1526 ते 1530 या कालखंडात सत्तेवर आला. त्यानंतर त्याचा मुलगा हुमायून 1530 ते 1540 आणि नंतर 1555 मध्ये म्हणजे 15 वर्षाचा जो गॅप आहे, या 15 वर्षाच्या गॅप मध्ये सूर वंशाची सत्ता किंवा शेरशाह सूरीची सत्ता किंवा शेरशाह सूरीच्या वंशाची सत्ता दिल्लीच्या तख्तावर होती. या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत. आणि सुलतान शेरशाह सूरीने इसवी सन 1540 ते 1555 सूर वंशाची स्थापना केली. शेरशाह सूरी हा अत्यंत पराक्रमी, कर्तव्यनिष्ठ, धोरणी, न्यायप्रिय, सुधारक असा शासक होता. बाबराने पानिपत व आग्रा येथे अफगाण सरदारांचा पराभव केला, परंतु बादशाह बाबरला त्यांचा पूर्णपणे नायनाट करता आला नाही. मोगल बादशाह हुमायूनला देखील त्याच्या कारकिर्दीत त्याच्या उतावळ्या व चंचल स्वभावाने
शेरशहाला परास्त करता आले नाही। परिणामी शेरशहाने विखुरलेल्या अफगाण सरदारांना व अमीरांना संघटित करून भारतात पुन्हा अफगाणांची सत्ता प्रस्थापित केली। इसवी सन 1540 मध्ये बिलग्रामच्या रणमैदानावर पराभूत करून सूरवंश स्थापन केला। शाह नावाप्रमाणे वाघासारखा होता, परंतु त्याला राज्यकारभार मात्र जास्त दिवस करता आला नाही। त्याने फक्त 5 वर्ष दिल्लीची सत्ता सांभाळली। या 5 वर्षाच्या काळात त्याने दिल्लीची जी प्रशासक घडी बसवली ती यापूर्वी कोणत्याही सुलतानाला बसवता आली नाही। शेरशहाचे प्रारंभिक जीवन। शेरशहाचे बालपणचे नाव फरीद हे होते। त्याचे वडील हसन खान सुरी हे बिहार प्रांतातील सासाराम येथील जमीनदार होते। बहलोल लोदीच्या काळात फरीदचे आजोबा इब्राहिम खान सुरी व वडील हसन खान सुरी हे उपजीविकेच्या शोधात अफगाणिस्तानातून भारतात आले। बहलोल लोदीच्या काळामध्ये इब्राहिम खान सुरी आणि हसन खान सुरी हे दोघेही भारतामध्ये आले। इब्राहिम खान सुरीचा अरबी घोडे विकण्याचा व्यापार होता किंवा अरबी घोडे विकण्याचा ते व्यापार करीत असत। प्रारंभी इब्राहिम खान व हसन खान यांनी पंजाबात आपले बसस्थान बसवले। हसनच्या एका पत्नीकडून फरीदचा 1472 मध्ये जन्म झाला। बालपण अत्यंत हाल अपेष्टेत गेले, कारण हसनला 4 बायका व 8 मुले होती। त्याच्या सावत्र आईने त्याला खूप छळले। हसन थोडा मोठा झाल्यानंतर 1498 मध्ये तो जौनपूरला गेला। हे जौनपूर हे त्या कालखंडातील इस्लाम धर्माचे शिक्षण देणारे महत्वपूर्ण केंद्र होते। जौनपूर हे इस्लाम धर्माचे संस्कृतीचे अध्ययन व अध्यापनाची त्या काळात मोठे केंद्र होते। थोड्याच कालावधीत फरीदने अरबी, तुर्की आणि पारशी ग्रंथांचे तोंडपाठ अध्ययन केले। त्याची असामान्य बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीमुळे जौनपूरचा शासक जमाल खान त्याच्यावर प्रभावित झाला व त्याने हसन खान व फरीद पिता यांच्यामध्ये समेट घडून आणला। हसनच्या सासाराम व खवासपूर जहांगीरीचा अंमलदार म्हणून शेरशाह राज्यकारभार पाहू लागला, परंतु हसनच्या तरुण पत्नीच्या जाचाला कंटाळून शेरशाहने इसवी सन 1518 मध्ये वडिलांच्या जहांगीरीतून काढता पाय घेतला आणि तो बिहारचा सुभेदार बहार खान लोहानी यांच्या सेवेत रुजू झाला। तेथे आल्यानंतर आपल्या योग्यता आणि स्वामिनिष्ठतामुळे बहार खान लोहानी याचा विश्वासपात्र सेवक बनला। एकदा बहार खानाबरोबर शिकारीला गेला असता फरीद खानाने एका झटक्यात वाघाला ठार मारले, म्हणून त्याला मालकाने शेर खान ही पदवी दिली। त्याचे शौर्य आणि स्वामिनिष्ठता पाहून बहार खान लोहानीने शेर खानास राजकुमार जलाल खानाचा मार्गदर्शक नेमले। शेर खानाच्या वाढत्या प्रतिष्ठेमुळे दरबारातील त्याचे सहकारी आणि सरदार त्याची ईर्ष्या करू लागले, म्हणून इसवी सन 1526 मध्ये शेरशहाने बिहार सोडले। त्यानंतर तो बाबराच्या सैन्यात भरती झाला। आपण हे बघितलं की लहानपणापासून फरीद जो होता हा महत्वाकांक्षी होता आणि एकंदरीत कौटुंबिक समस्येत तोंड देत तो जीवन जगत होता। आणि वडील वारल्यानंतर त्याने आपलं जे काही मूळ गाव होतं सासाराम हे सोडलं आणि तो आपलं अस्तित्व शोधण्यासाठी तो बाहेर आला। बिहारचा सुभेदार बहार खान लोहानी यांच्या सेवेत तो रुजू झाला आणि त्याची स्वामिनिष्ठतामुळे तो अत्यंत विश्वासपात्र बनला। एकदा बहार खान लोहानी आणि फरीद गेला असता एका झटक्यामध्ये वाघाला त्याने ठार मारले, म्हणून खुश होऊन बहार खान लोहानीने त्याला शेर खान ही उपाधी दिली। इतकेच नाही तर राजकुमार जलाल खानाचा मार्गदर्शक किंवा गुरु देखील नेमले, पण दरबारातील ईर्ष्येमुळे आणि त्याच्या वाढत्या प्रतिष्ठेमुळे त्याचे सहकारी त्याचा द्वेष करू लागले आणि म्हणून त्याने तिथून देखील काढता पाय काढला। तिथून देखील तो दरबारातून बाहेर पडला। 1526 मध्ये बाबराने भारतावर हल्ला केला की बाबर हा भारताच्या वायव्य सीमेवर येऊन पोहोचला। तिथून तो दिल्लीकडे सरकत होता आणि म्हणून बाबराच्या सैन्यात तो भरती झाला। या दरम्यानच्या काळात शेर खानाने मोगलांच्या सैन्याचे बारकाईने निरीक्षण केले आणि मोगल सैन्यातील कमजोरी हिरल्या। बाबराला त्याच्या हालचालींवर संशय आल्यामुळे तिथून त्याने पलायन केले आणि तो दक्षिण बिहारमध्ये गेला। दरम्यानच्या काळात बहार खानाचा मृत्यू झाला। जलाल खान नाबालिक असल्यामुळे सत्तेची सारी सूत्रे शेरशहाच्या हातात आली। राजपुत्र जलाल खान मोठा होऊ लागला व स्वतंत्र वृत्तीने वागण्याचा प्रयत्न करू लागला। जलाल खानाने बंगालचा शासक नसरत खानाच्या मदतीने शेरशहावर आक्रमण केले। शेरशहाने 1529 मध्ये दोघांचाही पराभव केला आणि तो बिहारचा सुलतान बनला।
शेरशाह सुरी हुमायून संघर्ष. शेरशाह लहानपणापासूनच महत्वाकांक्षी होता. त्याला अफगाणांची गेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करायची होती. आपल्या उद्दिष्टाची प्राप्ती करणे 1530 मध्ये चुनारगडचा शासक ताज खान याची विधवा पत्नी लाड मलिका हिच्याशी विवाह केला आणि चुनारगड दिवसेंदिवस शेरशाहची शक्ती वाढत चालली होती. तो पूर्व भारतात शक्तिशाली शासक बनला. मुघल बादशाह हुमायून ने शेरशाहला परास्त करण्यासाठी सैन्य पाठवले, परंतु शेरशाहने चतुराईने युद्ध टाळले. गुजरात विजयानंतर हुमायून पूर्व भारतात वळाला. बंगाल बिहार वर वर्चस्व निर्माण केल्याशिवाय भारताचा बादशाह होता येणार नाही हे हुमायूनला माहित होते. म्हणून इसवी सन 1537 मध्ये बंगालवर हुमायूनने स्वारी केली. शेरशाहने. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख, श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा सदस्य अभ्यास गट बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेरशाह सुरीची प्रशासन व्यवस्था पाहणार आहोत. भारताच्या इतिहासामध्ये असे काही मोजके शासक होऊन गेले की त्यांचं स्मरण आज देखील केलं जातं. त्यापैकीच शेरशाह सुरी हे आहेत. शेरशाह सुरीने जी प्रशासकीय कामगिरी. शेरशाह सुरी हा मध्ययुगीन इतिहासातील महान विजेता होता. तो सम्राट अशोक हर्षवर्धनासारखा प्रशासनावर पकड असल्यामुळे तो उच्चकोटीचा प्रशासक ठरतो. शेरशाह सुरी हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील होता. तो सम्राट अशोकासारखा उदार आणि हर्षवर्धन सारखा प्रशासनावर पकड असल्यामुळे तो उच्च कोटीचा प्रशासक होतो. त्या प्रशासनाचा दीर्घ अनुभव होता. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात शेरशाहचे स्थान त्याच्या प्रशासकीय सुधारणेसाठी लक्षात ठेवले जाते. त्याला केवळ 5 वर्ष म्हणजेच 1545 पर्यंत काळ शासन करता आले. त्याने या काळात विजयी अभियान सुरू करून साम्राज्य विस्तार केले. त्याचबरोबर सुदृढ आणि श्रेष्ठ प्रशासनाचा पाया रचला. त्याने केलेल्या प्रशासकीय योजनांची प्रशंसा त्याचे विरोधक देखील करतात. अकबराने देखील शेरशाहच्या योजना पुढे जशाच्या तशा चालू ठेवल्या. ब्रिटिशांनी देखील भारतावर राज्य करताना शेरशाहच्या परिवर्तनाला आधार भारतावर अंमल प्रस्थापित केले. अब्बास खान साखानी यांच्या तारीखे शेरखानी या ग्रंथात त्यांच्या कारकिर्दीची विस्तृत माहिती आपणास मिळते. त्यांच्या प्रशासकीय सुधारणा प्राचीन भारतातील हिंदू शासकांकडून आणि समकालीन मुस्लिम घेतलेल्या दिसून येतात. शेरशाह सुरीचे केंद्रीय प्रशासन. 16व्या शतकामध्ये शेरशाह सुरीने उत्तर भारतात साम्राज्य निर्माण केले. राज्यकारभार नीट चालावा म्हणून शेरशाहने 6 मंत्र्यांच्या मंत्री परिषदेची निर्मिती केली. सुलतानाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे मंत्र्यांचे काम होते. शेरशाहची शासन प्रणाली केंद्रीय हुकुमशाही स्वरूपाची होती. सुलतान शेरशाह हा कायदेशीर, कार्यकारी व न्याय प्रशासनाचा तिन्ही शाखांचा होता. तो निरंकुश व स्वच्छाचारी शासक असला. तो हितवादी, शिस्तप्रिय सुलतान होता. त्याने राज्यकारभारात मदत करण्यासाठी मंत्रीबद्ध अधिकाऱ्यांचा वर्ग नियुक्त केला. दिवाने वजारत हा शेरशाहच्या प्रशासनातील सर्वात महत्वाचा विभाग होता. तुर्ककालीन वजीर अधिकारी हे पद मिळते जुळते होते. हा मंत्री राज्याचे उत्पन्न आणि खर्च याची नोंद करून ठेवत असे. याशिवाय इतर विभागांच्या कामकाजांचे निरीक्षण देखील तो करीत असे. शेरशाह हा त्या खात्यात विशेष रस होता, कारण उत्पन्न आणि खर्च हे राज्याचे आधारस्तंभ आहे हे शेरशाह जाणून होता. दिवान ए आरिज या खात्याच्या प्रमुखालाच आरिज ए मुमालिक असे. त्यांच्याकडे लष्करी मोहिमांचे व्यवस्थापन करणे, सैन्यांची भरती करणे, सैन्यांचे पगार वाटप करणे इत्यादी कामे या मंत्र्याला करावे लागत. त्याचबरोबर युद्ध मोहिमांचे नेतृत्व करण्याचे काम देखील दिवाने आरिज या मंत्र्याला करावे लागत असे. सैन्यांना रसद पुरवण्याचे काम यांना करावे लागत असे. सैनिकांना वेळोवेळी वेतन देत नाही सुरीचे विशेष लक्ष होते. दिवाने रसालत या विभागाकडे परदेशातून व परप्रांतातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे, त्यांची विशेष व्यवस्था पाहणे, त्यांचा सन्मान करणे हे कार्य या मंत्र्याला पार पाडावे लागत असत. परदेशातील राजदूतांशी संबंध ठेवणे, त्यांचे राजकीय व्यवहार करणे ही देखील कामे या विभागाला करावी लागत असत. त्याचबरोबर कधी कधी दान धर्म खाते देखील या मंत्र्याला सांभाळावे लागत असत. दिवाणे हिंशा या विभागालाच अंतर्गत पत्र व्यवहार मंत्रालय असे म्हणत.
साम्राज्यातील राज्यपाल, सुभेदार आणि इतर अधिकाऱ्यांना सुलतानाने दिलेल्या आज्ञा, आदेश, निवेदने, त्यांची खलिते आणि पत्रव्यवहार, अर्ज, विनंत्या सुलतानाकडे पोहोचवण्याचे काम या विभागाकडे देण्यात आले होते। हा विभाग राज्यातील अभिलेखागारासारखा होता। राज्यात घडणाऱ्या घटनांची नोंद लिहून ठेवणे, त्यांची वेळोवेळी माहिती सुलतानांना देण्याचे काम संबंधित मंत्र्याला करावे लागत असे। दिवाणे काझी या खात्यात च्या प्रमुखाला मुख्य काझी असे म्हणत। हे मंत्रालय न्याय देण्याचे कार्य करीत असे। तसेच प्रजेंच्या तक्रारींची सुनावणी करणे, मुलकी आणि फौजदारी खटल्यात न्यायदान करणे इत्यादी कामे या मंत्र्याला करावे लागत असत। या काळात न्यायदान इस्लामी पद्धतीच्या नियमानुसार व कुराण तसेच हदीस यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात येत असे। दिवाने बरीद या खात्याच्या प्रमुखाला बरीद ए मुमालिक असे म्हटले जात असे। साम्राज्यातील गुप्त बातम्या, शत्रूंच्या हालचाली आणि इतर माहिती मिळवण्याची जबाबदारी या खात्याला पार पाडावी लागत असे। त्यासाठी सुलतान शेरशाह सुरीने संपूर्ण साम्राज्यात हेरांचे जाळे पसरवलेले होते। राज्याचे वटहुकूम, आदेश पत्र, टपाले पोहोचण्याचे काम देखील याच विभागाला करावे लागत असे। शेरशाह सुरीने प्रशासनाच्या सुविधेसाठी साम्राज्याच्या 46 भागामध्ये, हे आपल्याला शेरशाह सुरीचा साम्राज्य विस्तार दिसून येतो। हा आकाशी कलरचा जो नकाशा आहे, या भागामध्ये शेरशाह सुरीची सत्ता होती आणि त्या कालखंडामध्ये शेरशाह सुरीने आपल्या साम्राज्याचे 46 विभागामध्ये म्हणजे सरकारमध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये विभाजन केले होते। सरकारची परगण्यात म्हणजेच तालुक्यात वाटणी करण्यात आली होती। प्रत्येक परगण्यात एक अमीन, एक शिलदार व एक जमीनदार असत। हिशेबाची नोंद ठेवणारा एक हिंदू आणि फारसी व्यक्तींची नियुक्ती देखील करण्यात आली होती। सरकारचा प्रमुख शिकदार असे, तो परगण्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यात मदत करीत असे। परगणा अनेक खेड्यात वाटण्यात आला होता। खेड्यांचा मुख्य अधिकारी मुकद्दम, चौधरी आणि पटवारी हे होते। शेरशाहचे प्रांतीय आणि ग्रामीण प्रशासन महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अधिकारी हा 2 वर्षानंतर किंवा प्रत्येक कर्मचाऱ्याची 2 वर्षानंतर बदली करण्यात येत असे। जमीन महसूल व्यवस्था ही त्या कालखंडातील काही चित्रे। मध्ययुगीन काळात शेती हाच मुख्य व्यवसाय असल्यामुळे शेरशाहने जमीन महसुलीत सुधारणा घडवून आणल्या। कारण जमीन महसूल, शेतसारा हेच सरकारी उत्पन्नाचे प्रमुख साधन होते। शेरशाहने सर्वप्रथम लागवडीखालील जमिनींची मोजणी केली। जमिनींच्या मोजणीसाठी त्याने तागाच्या दोरखंडाचा वापर केला। उत्पादन क्षमतेनुसार शेत जमिनीचे उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा प्रकारे शेत जमिनीची प्रतवारी केली। प्रत्येक प्रकारच्या जमिनीतील उत्पन्नाचा सरासरी काढून त्याचा 1/3 शेतसारा निश्चित करण्यात आला। प्रत्येक प्रदेशाची जमीन धान्य प्रकारानुसार शेतसारा निश्चित करण्यात आला। शेतसारा निश्चित झाल्यानंतर शेतसारा दर्शवणारा पट्टा म्हणजेच लिखित दस्तावेज शेतकऱ्यांना दिला जात असे। हा शेतसारा मान्य असल्याची कबुली म्हणजेच संमतीपत्र शेतकऱ्यांना देण्यात येत असे। या दोन्ही कागदपत्रांमध्ये जमिनीची सविस्तर माहिती नोंदवलेली असे। शेरशाह हा त्याच्या जमीन महसूल धोरणासाठी विशेष प्रसिद्ध होता, कारण नंतरच्या काळात अकबराने देखील शेरशाहच्या जमीन महसूल पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो। सरकार, परगणे हे महत्वपूर्ण भाग त्याच्या कालखंडात होते। तसेच लागवडीखाली असलेली शेत जमिनीची मोजणी शेरशाहने केली। ही मोजणी तागाच्या दोरखंडाच्या उपयोगाने केली। त्याचबरोबर उत्पादन क्षमतेनुसार जमिनीचे उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा विभागात वर्गीकरण केले। एकूण उत्पन्नाच्या सरासरी 1/3 शेतसारा निश्चित करण्यात आला। ही काही महत्वपूर्ण शेतीच्या संदर्भातली चित्रे। हे शेतीत काम करणारे कास्तकार, त्यानंतर शेतीमध्ये उत्पादित केलेलं जे काही पीक आहे ते उपणताना आणि उपणल्यानंतर हे शेतीतलं पीक बाजारपेठेच्या ठिकाणी नेताना आणि अशा बाजारपेठातून शेतीचा अन्नधान्य जे उत्पादित झालेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचत असे। लोकोपयोगी कार्ये। शेरशाह त्याच्या लोकोपयोगी कार्यासाठी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात प्रसिद्ध आहे। शेरशाहने दळणवळणात मध्ये सुसूत्रता आणली। शेरशाहचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे त्याने मोठमोठाली शहरे एकमेकास जोडली। पूर्व बंगालमधील सोनार गाव, हा भारताचा नकाशा,
पूर्व बंगालमध्ये सोनारगाव, तर सिंधू पर्यंतचा म्हणजेच काबूल पर्यंतचा हा इथं काबूल हे सोनारगाव हा मध्ये जोडणारा 300 मैलाचा रस्ता शेरशाह सुरीने निर्माण केला. सोनारगाव, आग्रा, दिल्ली, लाहोर आणि काबूल पर्यंत हा रस्ता जात असे. नंतरच्या काळात ब्रिटिशांनी देखील हाच रस्ता ग्रँड ट्रंक रोड म्हणजेच जीटी रोड म्हणून प्रसिद्धीस आणला. त्याचबरोबर आग्रा ते बऱ्हाणपूर, आग्रा ते चित्तोड, आग्रा ते लाहोर, लाहोर ते मुलतान ही देखील महत्वाची राजमार्ग शेरशाह सुरीने निर्माण केली. शेरशाहने रस्त्याच्या दुतर्फा वृक्षाची लागवड केली. रस्त्याच्या ठिकठिकाणी विश्रांती स्थान निर्माण केले. विहिरी खोदल्या. रस्त्यातील नद्यांवर पूल बांधले. शेरशाहने हिंदू आणि मुस्लिम प्रजांना समान लेखले. त्यांच्यासाठी वेगवेगळी विश्रामगृहे, धर्मशाळा निर्माण केली. धर्मशाळांमध्ये पोस्ट कचेरी देखील असे. शेरशाहने टपाल खात्याची देखील निर्मिती केली. अर्थात हे टपाल खाते मात्र वैयक्तिक वापरासाठी नसून ते राजकीय पत्रव्यवहार वाटपांसाठी होते. आपल्याला दिसून येते की शेरशाह सुरीने सोनारगाव ते काबूल पर्यंतचा रस्ता निर्माण केला. त्या कालखंडातल्या बाजारपेठा, त्या कालखंडातील व्यापार अशा पद्धतीने चालत असे आणि ह्या धर्मशाळा किंवा ज्याला आपण हिंदीमध्ये सराय असे म्हणतो. शेरशाहने गरिबांसाठी मोफत भोजनालय सुरू केली. या भोजनालयातून हजारो गरिबांना मोफत भोजन दिले जात असे. त्याचबरोबर हिंदी, अरबी, फारसी भाषेतून शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळा सुरू केल्यात आणि शाळांना अनुदान देखील देण्यात आले. निर्धनांना आणि गरिबांना आर्थिक मदत करण्यात येत असे. कलाकार, फकीर, साधू, संत, मंदिर, मशिदी यांना देखील शेरशाहने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदती केलेल्या दिसून येतात. शेरशाहने व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक प्रांत आणि जिल्हा प्रमुख जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक रस्ते ठिकाण निर्माण केले. त्याचबरोबर जकात कर रद्द केलेत. त्याऐवजी देशाच्या आणि विक्रीच्या ठिकाणी 2च ठिकाणी जकात कर घेतल्या जात असे. नाणे शेरशाहचं ग्रँड ट्रंक रोड नंतर सर्वात महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे की शेरशाह सुरीने सत्तेवर आल्यानंतर रुपये हे नाणं सुरू केलं. शेरशाह सुरीने सत्तेवर आल्यानंतर नाण्यांमध्ये महत्वपूर्ण बदल घडून आणले. त्याने सोने, चांदी, तांब्याची नाणी पाडलीत. त्यांना निश्चित आकार दिला व परस्परातील विनिमयाचे प्रमाण निश्चित केले. तांब्याच्या नाण्यांना दाम म्हणत, चांदीच्या नाण्याला रुपया तर सोन्याच्या नाण्याला सुवर्ण असे म्हणत. रुपयाचा 16 भाग म्हणजेच रुपयाची नाणी त्यांनी निर्माण केली. ही नाणी गोलाकार आणि चौकोनी स्वरूपाची त्या ठिकाणी होती. स्थापत्य कला त्याने झेलम नदीच्या काठावर रोहतासगड नावाचे नगर बसवले. हे रोहतासगड दिल्लीचा पुराणा किल्ला, हा दिल्लीचा पुराणा किल्ला शेरशाहने बांधला. शेरशाहने सासाराम बिहार मध्ये बांधलेला मकबरा सर्वात प्रसिद्ध आहे. हा मकबरा पंजाबी शिल्पकार अली वाल खान यांनी तो बांधून पूर्ण केला. हा मकबरा म्हणजे हिंदू आणि मुस्लिम स्थापत्य कलेचा मिश्रण उत्कृष्ट नमुना आहे. पारशी ब्राउनी हा परकीय प्रवासी असे म्हणतो की शेरशाहने बांधलेला हा मकबरा भारताच्या स्मरणात सर्वाधिक प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे अत्यल्प काळात प्रशासनात अनेक सुधारणा घडवून आणणारा व लोकोपयोगी कामे करणारा शेरशाह सुरी हा लोककल्याणकारी शासक म्हणून मध्ययुगीन भारताच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. शेरशाहचा मृत्यू आणि शेरशाहची योग्यता. शेरशाह भारताचा शासक बनल्यानंतर त्याने साम्राज्य विस्ताराचे धोरण अंगीकारले. इसवी सन 1541 साम्राज्य जिंकून घेतला. नंतर शेरशाहने कादिर शहाला हरवून माळवा ताब्यात घेतला. शेरशाहने अनेक राजपूत राज्यांना देखील परास्त केले, त्यांना आपल्या अधीन केले. इसवी सन 1540 मध्ये सुलतान आणि सिंध प्रांतात सुर साम्राज्य जोडले. इसवी सन 1544 मध्ये मारवाडचा शासक मालदेव राठोड याला कपटाने पराजित केले. त्यानंतर शेरशाहने चित्तोड आणि अजमेर देखील सहज जिंकून घेतले. कालिंजरची लढाई ही शेरशाह सुरीच्या आयुष्यातील सर्वात शेवटची लढाई ठरली. कालिंजरच्या रणमैदानात शेरशाह राजा किरत सिंह यांच्या सैन्यात घमासान युद्ध झाले. किरत सिंहाने शौर्याने प्रतिकार करून अनेक महिने कालिंजरचा किल्ला लढविला. किल्ल्यातील आतल्या भागावर मारा करण्यासाठी शेरशाहने उंच असा मनोरा बांधला. हा तो किल्ला उंच असा मनोरा बांधला. शेरशाह त्यावर चढून सैनिकांना युद्धासंदर्भात मार्गदर्शन करीत होता.
असता अचानक एक तोफेचा गोळा दरवाजाला अडकला व तो उलसून शेरशहाच्या दारुगोळ्याच्या ढिगाऱ्यावर पडला। या स्फोटात शेरशाह गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याला वीरमरण प्राप्त झाले। 22 मे 1545 रोजी शेरशाह सुरीचा मृत्यू घडून आला। अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीतून स्वयंपराक्रमाने व उच्च पदावर पोहोचलेला वीर शेरशाह सुरीने वैभवात, विजयी आनंदात जगाचा निरोप घेतला। या संदर्भात डॉक्टर R.C. त्रिपाठी असे म्हणतात, शेरशाह अधिक दिवस जगला असता तर तो अकबरापेक्षा महान सम्राट ठरला असता। दिल्लीच्या सर्व सुलताना शेरशाह सर्वश्रेष्ठ राजनीतिज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे। त्याने अकबराकरिता महान उदारनीतीचा मार्ग निर्माण करून ठेवला। राजाने विलासात न जगता केवळ जनकल्याणाकरिता झटले पाहिजे असे शेरशाहचे मत होते। अशा प्रकारे शेरशाह सुरीचे चरित्र आपणास दिसून येते। हा शेरशाह सुरीचा मकबरा। धन्यवाद मित्रांनो।